रिधान आणि रायाचे पप्पा काल रात्रीच कोकणात निघून गेले आणि 2 दिवस आता काही येणार नव्हते. आणि मला सकाळी काही झोपच येईना आणि आळूची पानं माझ्याकडे ऑलरेडी होती. म्हणून म्हटलं की आता आळूवडीच बनवावी. म्हणून रिधानला पण आवडते आणि त्याच्या टिफिनला पण होईल. म्हणून सकाळ सकाळीच आळूवडी बनवायला घेतली आणि मुलं झोपली आहेत. त्यांना बघत बघत तोपर्यंत म्हटलं स्वतःसाठी थोडा चहा ठेवावं. सकाळ सकाळचा चहा म्हटलं तर स्वर्ग सुखच वाटतं. मग स्वतःसाठी निवांत वेळ आहे आज आणि आज कामं पण नाही आहेत. ते इतकं निवांत वाटतंय. घरात रोज कितीही लोकं असली तरी त्यातलं एक जरी कुठेतरी गेलं ना तरी करमेन असं होतं. आणि मला सकाळी तसंच होत होतं. झोप पण लागत नव्हती आणि कामं पण करावीची इच्छा अजिबात नव्हती. रोज दोघं जण सकाळी 8 वाजताच उठून बसतात, पण आता 9 वाजलेत तरी हे दोघं काही उठेना. म्हटलं तोपर्यंत मग बाकीची कामं उरकून घ्यावी. एकीकडे आळूवडी शिजून तयार होती आणि हे गेले होते म्हणून यांच्या वाटेचं काम पण मला आज करावं लागणार होतं. रिदान झोपलाय म्हणून बरं आहे, नाही तर माझ्या मध्ये मध्ये नुसती लुडबुड घातली असती आणि पाणी तर काही मारून दिलं नसतं आणि स्वतःच पाणी खेळत बसला असता. म्हणून मग मी सारखं लक्ष देत होते, पण तो काही उठला नव्हता तोपर्यंत आणि माझं पाणीही मारून झालं होतं. आईला सवयच असते काम करता करता मुलांकडे पाहणं आणि त्यात राया खुदकन हसला झोपेतच. तर ते इतकं भारी वाटलं आणि त्याच्याकडे बघताच आणि मग तो उठूनच बसला. काय माहिती यांना आई आलेली कळते की आईचा वास येतो. मग राया उठला तर त्याच्या पाठोपाठ रिधान पण उठला. दोघं एक सोबतच उठले आणि रिधान उठल्या उठल्या मला विचारतो, मामा पप्पा कुठं गेले? कारण की रात्री त्याला न सांगताच गेल्यामुळं तो जरासा सॅड झाला होता. हे 2 छोटे वाघ माझ्यासोबत आहे म्हणून मला कशाचीच काळजी वाटत नाही. आणि हे माझं पिल्लू उठून सरळ ब्रश करायला गेलं. पप्पा असला की एवढा त्रास देतो आणि आज इतक्या निवांतपणे आणि इतक्या समजूतदारपणे करत होता जणू काही पप्पांनीच सांगितलं त्याला की मम्माला त्रास देऊ नको. आणि इतक्या छान प्रकारे तो आवरत होता. तोपर्यंत मग आळूवडी मी इथं कापून त्याला फ्राय करून द्यावी म्हटलं आणि टिफिनला पण होईल आणि नाश्त्याला पण तो खाईल. रिदान फ्रेश होऊन बाहेर आला तोपर्यंत त्याला दूध दिलं. दूध पिल्यानंतर मग त्याने बाहेर पाहिलं की सगळीकडे पाणीच पाणी आहे. मी त्याला नादवायचा प्रयत्न करत होते तरी तो ऐकत नव्हता. म्हणला मम्मा प्लीज मला थोडंसं पाणी मारायचं आहे, मला पाण्यात खेळायचं आहे. मग म्हणलं चल शाळेत जायच्या आधी थोडंसं पाणी मारून घे आणि मग जा. मग काय कपडेसुद्धा भिजवून ठेवले होते.